हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आहे हैदराबादचा दिवस 2. इथे मी रेडी झाली आणि मी इथे माझा आउटफिट दाखवत होती आणि ब्रेकफास्ट केला. आम्ही निघालो पटकन. एक म्युझियम एक्सप्लोअर करायचा होता. बल्कि खूप फेमस म्युझियम आहे इथे. ऑल ओव्हर कंट्रीजमधले जे पण युनिक गोष्टी आहेत, जे पण स्पेशल गोष्टी आहेत ते इथे ठेवलेले आहेत. आणि हैदराबादचा कल्चर, जे पण किंग्स होते त्यांचं सगळं हिस्टॉरिकल सगळं तेच गोष्टी आहे तेच आम्ही बघितले. त्यांचे बेड्सपासून, त्यांचे कपडेपासून, त्यांचे जे पण गोष्टी तेव्हा बनवलेले, तेव्हाच्या वूडपासून बनवलेलं सगळ्या गोष्टी. इथे मूर्त्याच होत्या, ते पण ऑल ओव्हर कंट्रीजमधून जे कलेक्ट केलेले ते मूर्त्या आहेत तिकडे. तुम्ही हळूहळू मी छोटे छोटे ग्लिम्स टाकलेत काय काय बघितलं ते, आणि खरं खूप मस्त होतं ते सगळं बघायला. आणि म्युझियम बरंच मोठं आहे ते. त्यावरून मग त्याच्यानंतर आम्ही आलो हे स्पेशल स्टॅच्यू बघायला. तुम्ही बघू शकता एक साईडनी कसं आहे आणि दुसऱ्या साईडनी कसं दिसतंय मिररमध्ये. हा सर्वात मोठा मिरर आहे. इकडे क्रॉकरीज बघितल्या आम्ही, खूप क्यूट क्रॉकरीज होते. आणि मग त्याच्यानंतर हेच तलवारी बुलवारी बघितल्या आणि आम्ही पटपट निघत होतो. त्याच्यानंतर हे सगळे गोष्टी आहेत ते इटलीवरून आलेले आहेत. ही जे स्टॅच्यूज आहेत ते बनवले प्रॉपर वॅक्सनी बनवले बाय द वे ही. आणि हा जो वॉच आहे स्पेशली इथे लोक बसलेली असतात, कारण की हा अजूनही चालतो वॉच. लाईक 3 वाजता 2 वाजता प्रॉपर ते माणूस बाहेरून टिंगटॉंग टिंगटॉंग करतं. आम्ही तिथे निघालो. त्याच्यानंतर आम्ही स्ट्रीट फूड एक्सप्लोअर केलं. मी बरंच काय खाल्लं आहे तिथे, पण मी इथे व्हिडिओज घेऊ नाही शकली. मग तिथून पटकन फेरी पकडली आणि मी गेलो बुद्धांची स्टॅच्यू बघायला. आणि खूप मस्त सनसेट मला दिसला. म्हणजे ते आम्ही एन्जॉय करत करत आम्ही पोचलो तिथे. आम्ही तिथे बघितलं. त्याच्यानंतर एक लेझर शो होता. लेझर शो बघून झाल्यानंतर आम्ही तसंच निघालो, डिनर केला आणि तारक मेहता बघून दिवस संपवला. भेटू उद्याच्या ब्लॉग.